1984 ला मुंबईतल्या एका पटांगणामध्ये एक तमाशा गाजला। त्या तमाशातली नृत्यांगना होती विठाबाई। माझा जन्म 83 चा, तमाशा कधी गाजला? 84 ला। म्हणजे मी चांगल्या व्यक्तीचं ऐकलंय। तितका लहान कसा जाईन तमाशा पाहायला मी, आणि ते पण मुंबईला। मराठवाड्यातून कसं शक्य आहे जाणं? मला चांगल्या लोकांचं ऐकायचं नाही। आम्ही मागे पश्चिम महाराष्ट्रात गेलो, 8 दिवस झालं। एक व्यक्ती जहाजावर नोकरीला होता, जहाजावर तारमान वगैरे अशा जहाजावर होता। त्या माणसानं सांगितलं 16 महिने घर पाहायलाच भेटलं नाही। फक्त बंदरावर जहाज गेल्यावर 2 तासाची परमिशन असायची आणि बंदरावर तितक्यात पुरतं मातीला स्पर्श व्हायचा, बाकी इतक्या वर्ष पुन्हा कुठं पाण्यातच। जीवनात एकदा तमाशा पाहण्याचा योग आला म्हणे, तो 84 ला। त्या तमाशातली नायिका होती विठाबाई। आणि पहिल्यापासून भंगिरी माणसं हो, काही काही ना त्या घुंगराच्या आवाजानं 1.5 एकर फुकल्या। काय गोड आवाज असेल देवजानी बाबा, 1.5 एकर फुकल्या हरामखोरांनी। काही काही ना बायकाच्या लग्नातल्या साड्या त्याला दिल्या। हो, ही लग्नातली बनारसी तुला। अशी पण पापी पाहिले मी। किती फिरलो महाराष्ट्रात मी, किती फिरलो। डॉक्टरनं सांगितलं तुमचं वय लय झाले। म्हणलं कसं काय म्हणता? ह्या आधार कार्ड ते नाही म्हणले, फिरू फिरू लय म्हातारी झाली तुम्ही। हो दे, जाऊ द्या। किती वर्ष जगला त्याच्यापेक्षा किती चांगलं जगला याला महत्व आहे। काय करायचं? एका माणसाला 1800 रुपये पगार, 1800 रुपये महिना। 84 ला काय पगार असू? 80-82 ला गुरुजी शिक्षकाला लय थोडी पगार होती, लय थोडी पगार 80-82 ला। हो, तो बघा 1800 पगार म्हणजे काय, खूप पगार झाली। 1800 रुपये पगार आणि गाणं रंगात आलं विठाबाईचं, आणि त्यानं पाकिट काढून वरी केलं, हात पुढं केला आणि तिनं पाकिट घेतलं। पाकिट उघड, 9 नोटा 100-100च्या। हात केल्याबरोबर तमाशा बंद। कोणाला वाईट म्हणायचं नाही याच्यावर सांगतोय। क्षेत्र कुठलंही असू द्या, प्रत्येक क्षेत्रात सात्विक माणसं जन्माला आले, प्रत्येक क्षेत्रात। एक कोणारे म्हणे, अरे तुरच वरी वरी बोललो। याला वाटलं वा वा, इतक्या लोक आहेत आपली बहाली। पगार काय तुला? 1800 रुपये। 900 काय झाले? गेले म्हणले खाण्यापिण्यात। लेकर सासरवाडीत राहतात। 84 ला विठाबाई नावाच्या लोकनाट्यात काम करणाऱ्या, लोकनाट्यात नृत्य करणाऱ्या बाईनं ट्रेन दिशी गालात आणली। हरामखोरा म्हणे भडव्या, 1800 रुपये पगार वाईट कामात नेऊन घालतू, आणि त्याच्यातले 900 माझ्यासारख्या नृत्य करणाऱ्या बाईला देतोय, जी तुझ्या नावानं कुंकू लावती। तिची काय परिस्थिती रे? तितकी वेशेनं गालात हाणल्याच्या नंतर तो पंढरपूरचा वारकरी झाला। फक्त मला त्याचं नाव सांगता येणार नाही, पुन्हा जर योग आला तर नावही सांगेल। कशामुळे वाईट म्हणता त्या बाईला? अरे कशाला नादी लागतो तू आमच्या? पाकिट उधळलंस माझ्यावर म्हणजे क्षेत्र कुठलंही असू द्या, प्रत्येक क्षेत्रात सात्विक माणसं जन्माला आले। माझं एक मत आहे, तमाशा वाईट असेल, तमाशाला वाईट म्हणायचं नाही। तमाशा पाहायला जाणारे हरामखोर, तमाशाला सज्जन कसायचा धंदा वाईट असेल, तुम्ही का जाता त्याच्या धंद्यावर? तुम्ही कशाला जाता पिशू घेऊन? तुम्ही हरामखोर आहेत। एखाद्या जागेला स्थानाला नाव ठेवायचं नाही, तिथं जाणारे हरामखोर लोक। मी गोव्याला कीर्तनाला गेलो, तर गोव्याला आपल्याच कडच्या गंध लावणाऱ्याचे पोरं मला दिसले आखुड्याच्या डेवर। जयचे बाप गजानन महाराजाच्या मंदिराला सकाळी इशीत चक्रा घालतील, त्याचे पुट्टे तिथं मला दिसले आखुड्याच्या डेवर। मी धोत्रावर, ते म्हणले महाराज धोत्रावर समुद्र कस काय? म्हणलं याच्यात माशा गुत्त्यांका। हा, तुम्ही आखुड्याच्या डेवर पाहिले, मला धोत्रावर पाहू द्या ना समुद्र। दुसरं म्हणलं ते समुद्र पाल नाही आले रे, त्याच्या कीर्तने आझाद मैदान।
मला सांगायचं एक, लोकाला वाईट म्हणू नका. आपण चोंबाळे आहेत, आपण गुलाबी आहेत, आपण नाटके आहेत, आपण मूर्ख आहेत. कशाला लोकांचे वाभाडे काढायचे आपण? आपण नालायक आहेत. महानंदीला वाईट म्हणायचं नाही. पुराणात अध्याय आला तिचा, उद्याच्या प्रसंगामध्ये अध्याय तिचा. महाराज तिच्या त्या पावित्र्याला बघून शेवटच्या टप्प्यामध्ये नराधम माणसं सुद्धा पवित्र झाले. आणि शेवटी इच्छा केली, देवा एकदा विश्वनाथाचं दर्शन व्हावा. गुणगाईन आवडी ना. टाइम झाला का पावडे बा? हे नाहीच म्हणणार आहेत बरं का लोक. तुम्ही तर मग ऐकून बोला ना. अरुण बुवा तुम्ही असं असतोय. तुम्हाला सांग का, चांगले चांगले पुढारी, एक पडलेला पुढारी म्हणला मला त्या गावात मतदान केलं नाही म्हणून मी पडलो. म्हणलं गावाला नाव ठेवू नको, तू या संघचे फुटले. संघचे कार्यकर्ते फुटले की पुढारी पडत असते. तर तसं मला वाजू नका ना तुम्ही. विठाला विठाला. मी ज्या ठिकाणची भाकरी खातो त्या ठिकाणी उद्या सकाळी प्रगट उत्सवाचं कीर्तन आणि ऋषीपंचमीचं कीर्तन जवळजवळ 8-9 वर्षापासून करतो मी शेलूला. उद्याच्या भागवत जिथं चालू आहे त्यांना विनंती केली, म्हणलं माफ करा थोडं उशिरा भागवत सुरू करू, ती सेवा मला करू द्या. आणि मी इकडं सेवा म्हणलं नाही बरं का, प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. सेवेकरता म्हणत नाही. सेवेकरता निवडलेला अभंग त्या कीर्तनकारांनी म्हणावा, त्यानं नारळ नाही घेतलं पाहिजे. ये हानीन ना महाराज, इतकं हानीन, इंचभर जागा ठेवणार नाही लाल करायची. हा ती मात्र ओरिजिनल सेवा तिथली. चला नंतर मग जळकोट जायचे. काय पायी नाही जायचं, काय ताण घ्यायचं त्याला. इच्छा केली एकदा विश्वनाथाचं दर्शन व्हावा. जावं कसं, जावं कसं. मी वेश्या आहे, समाजात नाव थोडं बदनाम झालेले, कसं जावं. असे पुराणकार सांगतात. एके दिवशी बाहेर पौर्णिमेच्या रात्री भजन करत असताना चंद्र रडत होता. चंद्र रडत होता. काय साधना आहे माऊलीची. विश्वनाथाला दया आली. तिच्या मनावर काय कोणाचा संपर्क झाला असेल, ती काशीला पोचली. आणि काशीत पोचल्याच्या नंतर विश्वनाथाच्या मंदिरात प्रवेश केला. चला तिच्या वैराग्यानं, तिच्या त्या सात्विकपणानं, तिच्या त्या भजनानं तिला स्वीकारलं. पण बंद घातला वानराला आणि कोंबड्याला. कोंबड्या निषेध, कुकुटो निषेधो जायता, हा निषेध सांगितलं. निषेध. माकड चंचल आहे, कसं न्यायचं, पूजा भंग करील, इकडे तिकडे हार तोडील, शिवजीच्या पिंडीवर चढेल. हे कोंबडं शिवमुठ खाईल. तांदूळाची मुठ असती, शिवमुठ खाईल. जवाची मुठ असती, गव्हाची असती, डाळीची असती, तांदळाची असती, ठरलेली असती. त्या दिवशी तीच शिवमुठ समर्पित करायची असती. पुजाऱ्याला, त्या विश्वस्ताला विनंती केली, एखाद्या वेळेस एखाद्या माणसाकडनं चूक होईल, पण ह्या कोंबड्याकडे चूक होणार नाही. एखाद्या वेळेस एखाद्या माणसाच्या पोराकून चूक होईल, पण या माकडाकून होणार नाही. शिकलेली जनावरं हुशार असतात. तुम्हाला एक माहीत असावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विशाल नावाचा घोडा, छत्रपती शिवाजी महाराजांची कृष्णा नावाची घोडी, हजारो बुद्धिवाद्यांची बुद्धी या 2 पशुपशी शीन होत होती. काय विवेक असेल त्यांना. महाराणा प्रतापाचा चेतक नावांचा घोडा. महाराज कानात सांगावा, रे मायभूमीला घेऊन जाय, छाती फुटून घोडं मरतय आणि राजाला मायभूमीला आणतंय. काय घोडा असेल होतो. कधी कधी माणसांची लेकरं भंगिरे येत, शिकवलेले पशु भंगिरे नसते. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यात एक कुत्र वाढलं. त्या कुत्र्याचं नाव होतं वाघ्या नावाचं कुत्र. आज त्याचं इतिहासात नाव आहे. का वागलं चांगलं, वागलं चांगलं. सद्गुरू चातुर्मासी महाराजांकडे पंढरपूरला कुत्र होतं. या कुत्र्यानं पंचांगकर्त्याचा वाद मिटिला. एका पंचांगकर्त्यानं आजची एकादश टाकली आणि एकानं उद्याची टाकली. धारावा कोणती? प्रतिष्ठित वारकरी पंढरपूरला गेले. चातुर्मासी महाराजाला विचारलं एकादशी कोणती धरावा, तर ते घरी नव्हते. त्यांच्या नौकरांनी सांगितलं आमचे मालक पंचांग बघून एकादशी धरीत नाहीत. ज्या दिवशी आमचं कुत्र भाकरी खात नाही त्या दिवशी एकादशी धरतात. काय राजो, अधिकाऱ्यांच्या सानिध्यात पशु नीट होता. तुम्हाला एक माहिती आहे चरित्र, विजय चरित्रामध्ये, गजानन विजयामध्ये खट्याळ घोडं सुद्धा नीट केलं. खट्याळ घोडं, खट्याळ घोडं. काय ताकद महाराज या लोकांच्या सानिध्यात. का अख्खं जीवन नामामध्ये समर्पित केली लोक.
अख्खं जीवन भजनात समर्पित केलं. म्हातारन म्हातारी कीर्तनाला निघाली आणि कुत्रं पाळलं होतं, गेटला कुलूप लावलं आणि कुत्र्याला सांगितलं, टब्या इथंच थांब पाय. कीर्तनाहून म्हातारी वापस जाऊस तर गेट मध्येच कुत्र, पण पोरानं मागच्या खिडकीतून सोयाबीन इकले 3 थैली. पोरानं 3 थैल्या सोयाबीन मागच्या खिडकीतून कंपाऊंडच्या पलीकडे टाकली. हे रे, कुत्र चांगलं का पोरग चांगलं रे? आहे का नाही? अशा हरामखोर पोरायसाठी संपत्ती तरी कशाला कमवायची आहे का नाही? काय काही पशु होते, काय पशु होते. कितीतरी सांगता येतील तुम्हाला, कितीतरी. आणि वाचत जा चांगल्यांचे चरित्र. तिने सांगितलं एखाद्या वेळेस तात्विक माणूस चूक करीन, परमार्थिक चूक करीन. आणि करीत नाहीत का परमार्थिक चुका? तुम्हाला किती दाखवायचे भजन करणारी तंबाखू खाणार? मग चूक नाही तर काय आहे ती? ज्ञानोबा तुकोबारांनी सांगितली का, खाऊनी तंबाखू करावे भजन, लावूनी चुना वाचावी ज्ञानेश्वरी. चुका करीत नाहीत का आम्ही? आमची इथे एक भागवतकार बोलले गिरगावला, अरुण बुवा. मी गावाकडे गेलो भागवत ऐकायला. तर भागवतात इंटरव्ह्यू झाली. तर म्हणलं कसं काय इंटरव्ह्यू झाली? तर महाराज स्टेजच्या मागे जाऊन बिडी वडीत होते. अरे मी म्हणलं अख्ख्या गिरगावाला नरकात घाली ना तुम्ही, याचं भागवत ऐकायले. हे स्टेजच्या मागे जाऊन बिडी वाढायलाय, अख्खा मंडप जाळायचा आरामखोर. काय चुकलं मग आनंदेच? अरे परमार्थातले चुका करतील, पण मग माकडन कोंबडं चूक करीत नाही. बाईल विश्वास होता, हो विश्वास होता, विश्वास होता. जीनच्या पॅन्टीवाल्याला एक चपराक सांगतोय, तुमच्याकडे जेवारे पेवाट ठेवत होते का अगोदर? हो पहिलं, आता नाही. फक्त जुन्या माणसाला, जीनच्या पॅन्टीवाल्याला पत्ता नाही. काही गावात पेव असतील ज्यांच्याकडे भरपूर जेवाऱ्या व्हायच्या, पेव. त्याच्यानंतर घरात असते त्याला आंबर म्हणतात, आंबर. आणि बाहेर असते त्याला पेव म्हणतात. काय म्हणतात तुमच्याकडे? नाही, कणगी ही उभी झाली, जमिनीतला पेव म्हणतात, पेव. हा चला बस झाला आता. पेव तर ह्या पेवावर जात्याची पाळू असती गोल. पेव उघडा केल्याच्या नंतर मधातली ज्वारी काढायची लायकी कधी असते? दिवा सोडून पाहत होते. दिवा विझला की मग मधात जात नव्हते. दिवा नाही विझला की समजायचा आता ऑक्सिजन मधात तयार झालाय. आमच्याकडे पेवाची संख्या जास्त होती. मग गडी बदलला की पेव कुठे कळत नव्हता. गडी बदलला ना, मग आता पेव कुठे कळत नव्हता. पण बैल बदलीत नव्हते ना. पहिली ज्वारीची जोंधळ्याची गाडी गावात आली मालकाच्या वाड्यापाशी की गाड्यानं कासरा ढिल्ला करायचा. जुने बैल पुढचे दोन्ही पावलं पेवावर ठेवत होते आणि बैल बाजूला सरकायचे आणि तिथं उकरायचा पेव तिथंच सापडत होता. सांगा, माणसं मालक हुशार का बैल हुशार? का जनावराला वाईट म्हणता? कोण म्हणाले माहिती? महानंदा म्हणते याला वाईट म्हणू नका तुम्ही. हे कोंबडे विध्वंस करणार नाही, माकडे विध्वंस करणार नाही, अख्ख्या जीवनातले माझी सोबती येते. आता महानंदेला तत्वशील का म्हणत होते तितकं सांगायला मला काही वेळ नाही. मोजका आपल्या याच्यात बघायचं. जास्त गोळ्या घातल्यावर रिॲक्शन येत असते, हे बी ध्यानात ठेवत जा. म्हणून इतक्याच घ्या. परमिशन दिली. एका कोपऱ्यात कोंबड्याला उभं केलं, माकडाला पायापाशी उभं केलं. आरती झाली, भगवान शिवजीची आरती झाली. मंत्राक्षदा आणि मंत्राक्षदा टाकल्याच्या नंतर महानंदेच्या अंगावर अक्षदा पडल्या, माकडाच्या अंगावर अक्षदा पडल्या. कोंबडं कोपऱ्यात होतं. या दोघांच्या अंगावर अक्षदा पडल्याच्या नंतर कोंबड्याच्या डोळ्यातून पाणी टपकत होतं. वानर हुशार होतं, त्यांनी सांगितलं पडलेल्या खाय ना. अंगावर नाही पडल्या मग काय झालं? पुढे 2 अक्षदा पडल्यात काय? आणि 2 मंत्राक्षदा प्रसादात सेवन झाल्या. शिवजीच्या होत्या. महानंदीला विमान आलं. विमान आल्याच्या नंतर महानंदा विमानात चढता असतानाच विमानाला सांगितलं, त्या पार्षदाला, अरे कोणाकोणाला नेणार विमानात? म्हणले तुम्हाला एकटीला. येत नाही, मी येत नाही. पार्षदाने सांगितलं, आईसाहेब अहो हे विमान लय दुर्मिळ लोकायला येत आहे. ती म्हणली येत असेल बाबा, मलाही आलंय पण मी येणार नाही. का? माझ्या सोबतचे 2 सोबती घ्यावं लागतील, एक माकड आणि कोंबडं. पार्षदाने सांगितलं, बाई पहिल्यांदा ऐकायला होतं.
आतापर्यंत ज्याला विमान पाठवलं त्यानं पोरायला घेतलं नाही. हा, साडूल चल नाही म्हणला, मेहुनील चल नाही म्हणला, आणि तू कोंबड्याला आणि माकडाला चल म्हणती. बाई ती म्हणली ते भंगिरी असतील, पण मी माकडाला आणि कोंबड्याला नेणार. पार्षद वापस गेले आणि देवाला सांगितलं बाई बसत नाही. मूर्ख आहेत का कोणी, का बसत नाही बाई, तुम्ही आग्रह करायचा ना. अहो लय आग्रह, डोकं फोडून घेतलं म्हणे. पण ती बाई म्हणली कोंबडन माकड मध्ये घ्या, दुसरं विमान पाठवा. त्या लागी विमान पाठविले. सुरतीनं प्रश्न केला पार्षदाला, देवाला प्रश्न केला, देवा हा काय न्याय आहे तुमचा. इकडे वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा म्हणायचे कोंबड्याची विष्ठा पाहणं सुद्धा पाप आहे, आणि पुरावा आहेत त्याच्यासाठी, मोठ्या माणसांचे पुरावे आहेत. आणि मग तुम्ही कोंबड्याला विमान, ह्या चंचल माकडाला विमान. भगवंतानं सुरतीला सांगितलं, सुरती जरा हळूच बोल. हे माकड आणि कोंबड जरी तुला निषेध वाटत असतील, पण अख्खं जीवन तिनं आवडीनं भजनात घातलंय. अशा बाईच्या सानिध्यातले होते म्हणून यांना खाली ठेवता आलं नाही. माझ्या देहूतले मालक विटेवरच्या मालकाला म्हणतात, देवा आवडीनं गुण गाणाऱ्या वेशा महानंदेच्या सानिध्यात राहिलेलं कोंबडं आणि माकड जर वैकुंठाला जातंय, आवडीनं गुण गाण्यात जर इतकी ताकद असेल, मला तरी दुसरं का देता. गुण गाईल